आजपर्यंत, बरोबर आहे. त्यांनी अनेक वेळेला अनेक गोष्टी केल्या. हे जे चालू आहे, मला नाही वाटत कोणी आजपर्यंत असं बघितलं असेल. पण मग हे सगळं थांबवण्यात गेली विरोधी पक्षांना खूप नामी संधी होती. जेव्हा सत्ताधारी अमर्याद सत्तेचा वापर करतात तेव्हा विरोधकांचं मला असं वाटतं विरोधकांचं काम आम्ही विरोधक म्हणून आम्ही करूच किंवा करतोच. मला असं वाटतं की आज ज्या प्रकारे अनेक लोक मी बघतो की बाबा हे काय असं राजकारण असतं तर आम्ही मतदानाला देणार नाही वगैरे, असं करून पण नाही चालणार ना. मला असं वाटतं घराघरातनं प्रत्येक मतदार बाहेर येऊन त्यांनी चीड व्यक्त केली पाहिजे, राग व्यक्त केला पाहिजे. त्यांनी ह्या लोकांना सांगितलं पाहिजे की अशा प्रकारचा महाराष्ट्र तुम्ही उभा नाही करू शकत. हा ज्या वेळेला ज्याला जनक्षोभ ज्याला म्हणतो आपण, तो जनक्षोभ ज्या वेळेला मतदान पेटीमध्ये उतरेल, आज भारतीय जनता पक्षाचे देखील मतदार जे असतील त्यांना आवडतंय का हे? पण मतपेटीत ते व्यक्त करतात भाजपला. म्हणूनच त्या मतपेटीबद्दल अनेक गोष्टींच्या शंकाच आहेत ना. म्हणजे साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया की आता निवडणूक आयोगाने जर समजा 10 लाख बोगस वोटर आहेत म्हणून सांगितलं मुंबईत, तर तुम्ही कुठच्या मतावर याद्या तयार करताय? म्हणजे जेन्युइन मतदार आहे का त्याच्या नावावरती येऊन बोगस वोटिंग होतंय? आणि जर अशा प्रकारे होणार असेल तर तो मतदार पण नाखुश आहे. पण अर्थात मला असं वाटतं की आज आम्ही जी काही लढाई लढतो आहोत या सगळ्या ह्याच्यामध्ये, याला ज्या प्रकारचं वातावरण आज आहे किंवा उभं राहतं आहे किंवा जे आम्हाला निश्चित यश मिळेल असं मला खात्री आहे. कारण ज्या प्रकारचा राग मतदारांच्या मनामध्ये आहे आणि आपल्याला जर समजा त्यांनाही जर समजा आजची बदलापूरची बातमी, काँग्रेसचे निवडून आलेले नगरसेवक 15च्या 15 भाजपमध्ये घेतले म्हणजे काय? नंतर ते शिंदेंनी घेतलं, तर त्यांच्यातले 4 काही लोक शिंदेकडे गेला तर परत तिथे तख्तापलट झाला. म्हणजे हे काय चालू आहे? म्हणजे जे उभे राहत आहेत, जे उमेदवार आहेत, ते मतदारांचा पण अपमान करतायत. मतदारांना असं गृहीत धरलं जात आहे का? म्हणजे सगळ्या 100% का बरं त्यांना गृहीत धरलं जातं? त्यांच्या मताची किंमत नाही की मतदारच हा कुठेतरी या व्यवस्थेला? नाही, ह्याचं कारण कसं आहे की बोगस वोटिंगवरतीच एवढ्या सगळ्या गोष्टी या निवडणुका अवलंबून आहेत किंवा केल्या जात आहेत की मूळ मतदाराला कोण विचारतंय? पण आता महाराष्ट्रातला मतदार असा नव्हता, तो सजग होता, तो पॉलिटिकली खूप अवेअर असलेला महाराष्ट्रातला मतदार आहे. तो पण कसा याला भुलतोय? मग आता काय माहिती याचं काय उत्तर द्यायची? तुम्ही जे म्हणतात ना की महाराष्ट्रात असा या गोष्टी